हॅलो मंडळी, तर आज आपण बघतोय लच्छा पराठा, पण मैदा वापरलेला नाहीये. आपण फक्त चपातीच्या पिठाचा म्हणजे गव्हाचा लच्छा पराठा बघ. तुम्ही बघू शकता त्याला किती लेयर्स पडले. तुम्हाला खरं नाही वाटणार, पण हा गव्हाच्या पिठाचाच आहे. ह्याला फक्त बनवायला टेक्निक लागते, बाकी व्यवस्थित बनतो. तुम्ही आटा वापरा नाही तर मैदा वापरा, बनवायची टेक्निक असते फक्त. तर सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, कणिक. मी 2 चमचे घेतलेले आहेत मोठे. तुम्हाला जेवढं हवंय तेवढं घ्यायचं. आणि हे मऊ पीठ आहे एकदम, त्याचं टेक्स्चर एकदम मऊ आहे, सरसरीत नाही आहे. मऊ पीठ घ्यायचंय जे आपण डेली चपातीला यूज करतो ते. त्याच्यानंतर पण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि मी चवीला थोडी जिरं टाकलेलं आहे. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तरी तुम्ही टाकू शकता, नको असेल तरी नाही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकणार. ऑइल टाकून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आपण जे त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ते सर्व एकमेकांना व्यवस्थित लागले पाहिजे. मीठ सगळीकडे व्यवस्थित पसरलं गेलं पाहिजे आणि ऑइल हे पूर्ण पिठाला असं मस्तपैकी लागलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ पातळ मळायचंय, जसं आपण चपातीला मिळतो तसं. काही जण घट्ट मळतात, चपाती वळता येत नाही म्हणून, पण तसं नाही करायचंय. तर हे पीठ पातळ मळायचंय आणि तुम्ही बघू शकता हळूहळू पाणी ओतायचं, एकदमही ओतायचं नाहीये, कारण आपल्याला जास्त पातळ नको आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी दिसेलच तसं पीठ ठेवायचं आहे. हे बघा, अगदी ते माझ्या हाताला चिपकतंय एवढं मी ते पातळ ठेवलेलं आहे. तरी पण ते आपल्याला मळता येतंय, पण जास्त मळल्यावर ते डो फॉर्मेशन होत आहे त्याचं. तुम्ही बघू शकता ते एकदमही चिकट नाहीये. असं व्यवस्थित हाताला चिकटते तेवढं काढून असं व्यवस्थित मळत राहायचंय सारखं सारखं. जेवढं आपण मळू तेवढी ती लच्छा पराठा खूप छान बनते, तेवढं लॅक्स्टिसिटी वाढते त्याच्यामध्ये. सो तुम्ही असं व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा. आता असा गोळा ओबडधोबड गोळा बनतोय आणि असा गोळा बनवून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण ऑइल टाकणार आहोत. ऑइल टाकून परत एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, मळून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तसं व्यवस्थित अगदी करायचं आहे. चपाती करताना किंवा कुठलाही असं मऊ पदार्थ बनवायचा असेल तर जास्त मळणंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण ऑइल लावल्यावर सुद्धा व्यवस्थित असं मळून घेतोय आणि अशा प्रकारे त्याला मळून घ्यायचं आहे. आता हा डो झालेला आहे तो आपण अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपण एक ऑइलची तयारी करूया. आपण एका वाटीत तूप घेतलेलं आहे आणि आपण 2 चमचे तूप आणि 1 चमचा ऑइल अशा रेशोमध्ये आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे. हे आपल्याला पराठा बनवताना उपयोगी पडणार आहे आणि हाच रेशो घ्यायचा आहे आणि नुसतं तेल किंवा नुसतं तूप वापरायचं नाहीये. आता आपण अर्धा तास ठेवलेला जो गोळा होता तो आपण घेतलेला आहे आणि त्याचे असे मळून 2 भाग करणार आहोत 2 लच्छा पराठा बनवण्यासाठी. आधी पहिलं त्याला व्यवस्थित पुन्हा एकदा असं मळून घ्यायचं आहे. मळल्यामुळे त्याची इलॅस्टिसिटी फॉर्म होते आणि मग तो पराठा खूप छान बनतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते करायचं. आता आपण त्यातला एक गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा लाटण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, जेणेकरून ते सरसरीत असतं. त्याच्यामुळे आपल्याला लाटता सुद्धा व्यवस्थित येतं आणि आपले लेअर सुद्धा चांगले बनतात चपातीच्या पिठापेक्षा. तर आपण लाटायला सुरुवात करूया. आपण जशी चपाती लाटतो नॉर्मल तसं आपण ते लाटून घ्यायचंय, पण कुठलीही घडी नाही घालायची. प्लेन असं मस्तपैकी पूर्ण चपातीशी लाटून घ्यायचे. ह्याचा शेप बिघडला तरी चालतो, कारण आपल्याला नंतर कापूनच घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण चपाती लाटून घेऊया. आपली चपाती लाटून झालेली आहे. आता आपण ते तूप आणि ऑइलचं मिश्रण जे केलेलं होतं ते आपण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे चपातीला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लावून घ्यायचंय आणि थोडं तांदळाचं पीठ वरणाचं स्प्रिंकल करायचंय. जर ते युनिफॉर्मली स्प्रिंकल होत नसेल तर तुम्ही गाळणीचा सुद्धा वापर करू शकता. आणि आता सुरीनं असे कट मारून घ्यायचे. ते कट कसेही झाले तरी चालतात, त्याचे काही प्रॉब्लेम नाही. आपला कट करून झाल्यानंतर पुढची प्रोसेस ही मेन आहे. आता आपण दोन्ही हातांनी हळूवारपणे
ते फोल्ड करायला सुरुवात करायची, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसं. आणि जसं जसं आपण फोल्ड करायला लागू तसं तसं थोडं ऑइलचं मिश्रण बनवलेलं आहे ते असं वरनं लावायचं आहे, जेणेकरून ती जागा खोलगट राहील, म्हणजे चिरपकणार नाही आणि आपले लेअर सुटते. आणि बघा मी परत एकदा ऑइलची लेअर लावत आहे, तसं लावायचं आहे. ही मेन प्रोसेस आहे. आता गुंडाळताना मी कसं गुंडाळते बघा, एस शेपमध्ये मी हे गुंडाळते आहे. आणि आता परत ऑइल लावून मी त्यांना एकमेकांवरती अलगदपणे प्रेस करणार आहे. आणि इथे लाटण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. लाटणे लाटताना काय होतं, ते पूर्ण लेअर असे दबले जातात. तुम्ही बघू शकता आता हे लेअर किती मस्त दिसतात. असंच हाताने हळूवारपणे थोडं स्ट्रेच करून, थोडं हलकं हाताने प्रेस करून आपल्याला हा गोळा थोडा मोठा करायचा आहे. याला जास्त फ्लॅट करायची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही बघू शकता आपले लेअरिंग खूप सुंदर दिसतात हाताने करताना. आणि लाटणीने केले तर ते आपण जे बनवलेले लेअर असतात ते सगळे दबून जातात. आणि शिजवताना म्हणजे शेकताना तो पराठा अजिबात सुटतच नाही. त्याच्यामुळे तसं करायचं नाहीये. बघा हाताने लाटलेला पराठा किती सुंदर दिसतोय. आणि अशा प्रकारे तो पराठा बनवून घ्यायचा आहे. हा एक पराठा आणि अजून एक आपला दुसरा पराठा अशाच प्रकारे लाटून हाताने लाटून घ्यायचा आहे, हाताने थापून घ्यायचं आहे. ही एक मेन टेक्निक आहे लाटणं न वापरता. तव्याला मस्तपैकी तूप लावून घेऊया आपण आणि स्प्रेड करायचं आहे ते, जेणेकरून आपला पराठा चिकटला नाही पाहिजे. आणि आपण आता पराठा टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता पराठ्याचे लेअर दिसत आहेत आणि हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं, गोल गोल फिरवायचं, जेणेकरून ते आतमधनं सुद्धा शिजेल. त्याला कुठल्याही चमच्याने आधी स्टार्टिंगला प्रेस करायचं नाही आहे. आधी हाताचाच यूज करून किंवा चमच्याचा यूज करून तुम्ही करू शकता. फक्त ते एकदम हलक्या हाताने करणं गरजेचं आहे, नाहीतर मग ते लेअर सुटत नाहीत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी करत आहे. अशाच प्रकारे त्याला आपण शेक द्यायचा आहे. आता आपण त्याची दुसरी बाजू उलटून घेऊया. हळूवारपणे उलटायचे, कारण ते लेअर्स आहेत, सो पराठा तुटण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता खालचे सुद्धा लेअर शिजायला सुरुवात झालेली आहे. आणि असंच कमी शिजलेले असतानाच त्याला आलटून पालटून शेकवायचं आहे, जेणेकरून त्या आतमधनं पण शिजेल आणि मस्त लेअर सुद्धा सुटतील. जेव्हा आतल्या लेअर मस्तपैकी शिजल्या जातील तेव्हाच त्या लेअर सुटतील. त्याच्यामुळे आता त्याचे बाजूचे काठ हळूहळू हलक्या हाताने प्रेस करून आपण भाजून घेऊया मस्तपैकी तव्यावरती. आणि लागेल तसं तूप आपण किंवा तेल किंवा त्याचं मिश्रण आपण हळूहळू त्या पराठ्याला लावत जायचं आहे, जेणेकरून तो सुकणार नाही आणि मस्तपैकी शिजेल. तर अशा प्रकारे तो हळूहळू हळूवारपणे शिजवायचा आहे. आपला लच्छा पराठा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला प्रेस करून अशा प्रकारे मस्त लेअर आपण काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता किती लेअर आलेले आहेत, मस्तपैकी लेअर्स आलेले आहेत. ह्या दुसऱ्या पराठ्याला सुद्धा बघा तुम्ही मस्तपैकी लेअर्स ह्याला सुद्धा आलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही लच्छा पराठा बनवलात तर नक्कीच व्यवस्थित होईल. फक्त स्टेप्स या व्यवस्थित फॉलो करण्याची गरज आहे, स्टेप बाय स्टेप फॉलो करण्याची गरज आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण एकदम डिटेल व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक स्टेप फॉलो करा आणि हा पराठा नक्की बनवून पहा, खूप मस्त होतो.